मित्रांनो, ही एका काळाची गोष्ट आहे. कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती विराजमान होते. शांत आणि पवित्र वातावरणात माता पार्वती भगवान शंकरांशी चर्चा करत होत्या. तेव्हाच माता पार्वतीच्या मनात एक शंका निर्माण झाली. त्या भगवान शिवांना विचारू लागल्या, हे स्वामी, आज माझ्या मनात एक खोल शंका निर्माण होत आहे. कृपया तुम्ही माझ्या या शंकेचे निरसन करा. भगवान शिव प्रेमाने म्हणाले, हे प्रिये, तुझ्या मनात जी काही शंका असेल तू निसंकोचपणे विचार. तुझ्या प्रत्येक शंकेचे समाधान करणे हे माझे कर्तव्य आहे. माता पार्वतीने हात जोडून म्हटले, हे प्रभू, तुम्ही तर सर्वज्ञ आहात. या संसाराच्या कणाकणात तुमचाच वास आहे. तुम्हीच सर्व जीवांचे जन्मदाते आहात आणि तुमच्याच आज्ञेने कार कोणत्याही प्राण्याला ग्रहण करतो. तुम्हीच या संसाराचे संचालन करता. जन्म आणि मृत्यू तुमच्याच हातात आहे. पण हे प्रभू, मला हे पाहून दुःख होते की कोणत्या स्त्रीला संतान सुख प्राप्त होत नाही. कोणत्या कारणामुळे बालकाचा गर्भातच मृत्यू होतो. अखेर कोणत्या पापामुळे स्त्रियांचा गर्भ नष्ट होतो. हे भोलेनाथ, हे कृपानिधान, मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की एका आईला आपल्या मुलाला गमावण्याचे एवढे मोठे दुःख का सहन करावे लागते. कृपया तुम्ही मला याचे कारण सविस्तर सांगा. यामागे कोणते रहस्य दडलेले आहे. भगवान शिव स्मितहास्य करत म्हणाले, हे देवी, आज तू अत्यंत उत्तम प्रश्न विचारला आहेस. तुझ्या या प्रश्नात जगातील सर्व मातांचे कल्याण दडलेले आहे. हे उमा, हे सत्य आहे की काही बालकांचा गर्भातच मृत्यू होतो. स्त्रियांकडून घडलेल्या काही पापांमुळे आणि चुकांमुळेच त्यांचा गर्भ नष्ट होतो. म्हणूनच हे देवी, आज मी तुला एक अत्यंत प्राचीन आणि रहस्यमयी कथा सांगतो. या कथेच्या माध्यमातून तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. ही प्राचीन कथा जो कोणी मनुष्य ऐकतो त्याला उत्तम आणि गुणवान संतानाची प्राप्ती होते आणि त्याच्या सर्व पापांचा नाश होतो. माता पार्वतीने म्हटले, हे प्रभू, मी ही कथा पूर्ण एकाग्रतेने शेवटपर्यंत नक्की ऐकेन. कृपया तुम्ही मला ती कथा सांगा. तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला ती प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात करतात. हे प्रिये, पूर्वकाळाची गोष्ट आहे. मध्य देशात एक अत्यंत सुंदर आणि वैभवशाली नगरी होती. त्या नगरीत धनदत्त नावाचा एक सावकार राहत होता, जो खूप श्रीमंत होता. त्याच्या घरात धनधान्याची किंवा कोणत्याही वस्तूची काहीही कमतरता नव्हती. त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती, जिचे नाव सुलोचना होते. त्या सावकार धनदत्ताने आपल्या मुलीचा विवाह दुसऱ्या नगरात राहणाऱ्या एका वैश्याच्या मुलासोबत लावून दिला. सुलोचनाच्या पतीचे नाव सोमेश होते. लग्नानंतर सुलोचना आपल्या पतीसोबत राहण्यासाठी सासरी गेली. सासरी गेल्यानंतर तिचे सासरचे लोक सुलोचनाशी खूप प्रेमाने आणि आदराने वागू लागले. सुलोचना आपल्या सासरी खूप आनंदी होती. सुलोचनाच्या सासूचे नाव कलावती होते. कलावती स्वभावाने अत्यंत क्रूर, लोभी आणि दुष्ट विचारांची स्त्री होती. सुलोचना हुंड्यात खूप सारे धन घेऊन आली होती. या कारणामुळे कलावती वरकरणी खोटे खोटे सुलोचनाचा सन्मान करत होती. ती आपला स्वार्थ साधण्यासाठी तिच्याशी खूप गोडगोड बोलायची. ती अनेकदा सुलोचनाला तिच्या माहेरून काही ना काही आणायला सांगत असे. सुलोचना अत्यंत साधी आणि भोळी होती. ती आपल्या सासूच्या गोड बोलण्याला भुलत असे. आपल्या सासूचे ऐकून ती आपल्या वडिलांना सांगून घोडे, गाय, बैल, धान्य, वस्त्रे इत्यादी मौल्यवान वस्तू मागवत असे. तिकडे तिचे वडील धनदत्त सुद्धा आपल्या मुलीच्या सुखासाठी सर्व काही आनंदाने देत असत. कलावतीचा लोभ दिवसेंदिवस वाढतच चालला होता. तिला सुलोचनाच्या माहेरचे सर्व काही बळकावायचे होते. पण भोळी भाबडी सुलोचना या षड्यंत्रापासून पूर्णपणे अनभिज्ञ होती. ती आपल्या सासूच्या गोड बोलण्याने लवकरच खुश व्हायची आणि तिचे प्रत्येक म्हणणे मान्य करायची. सुलोचनाचा पती सोमेश सुद्धा स्वभावाने खूप भोळा होता आणि आपल्या आईच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत असे. त्याची आई कलावतीने लहानपणापासूनच आपला मुलगा सोमेशला पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यामुळे सोमेश कधीही आपल्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचे धाडस करत नसे. सुलोचनाला तिच्या सासरी सर्वांचे खूप प्रेम मिळू लागले होते, ज्यामुळे सुलोचना खूप आनंदी राहू लागली होती. तिचे वडील सुद्धा सुलोचनाला आनंदी पाहून खूप समाधानी होते आणि ते आपल्या मुलीला आनंदी पाहण्यासाठी आपल्या प्रत्येक वस्तूचा त्याग करण्यास तयार होते. अशा प्रकारे सुखपूर्वक अनेक महिने गेल्यानंतर सुलोचना गर्भवती झाली.
जेव्हा ही गोष्ट तिची सासू कलावतीला समजली तेव्हा ती खूप खुश झाली. तिने लगेचच सुलोचनाच्या आईवडिलांना ही आनंदाची बातमी कळवली आणि त्यासोबतच मोठमोठ्या वस्तूंची मागणीही करून टाकली. सुलोचनाचे वडील ही बातमी ऐकून अत्यंत प्रसन्न झाले. ते आपल्या मुलीसाठी आणि येणाऱ्या नातवासाठी खूप सारे वस्त्र, अन्नधान्य, मिठाई आणि दागिने घेऊन सुलोचनाच्या सासरी पोहोचले. तिथे त्यांचे मोठ्या प्रेमाने आणि आदराने स्वागत करण्यात आले. सुलोचना सुद्धा आपल्या वडिलांना पाहून खूप आनंदी झाली. त्यानंतर काही वेळ थांबून सुलोचनाचे वडील त्याच दिवशी आपल्या घरी परतले. अनेक दिवसांपर्यंत सुलोचनाचा गर्भ वाढत गेला आणि सुलोचनाची सासू सुद्धा तिची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेण्याचे नाटक करू लागली. पण काही दिवसानंतर अशी एक दुर्घटना घडली ज्यामुळे सुलोचनाचे जीवन दुःखाखाने भरून गेले. तिच्या हसत्या खेळत्या जीवनात अचानक घोर अंधार पसरला. एका दिवशी अचानक काही कारणामुळे सुलोचनाचा गर्भपात झाला. या घटनेमुळे सुलोचनाची सासू कलावती खूप क्रोधित झाली आणि मग आपले खरे रूप दाखवत सुलोचनाला टोमणे मारू लागली. ती ओरडून म्हणाली, "अरे पापिणी, खरे सांग, तू कोणते पाप केले आहेस? कुळाचा नाश करणाऱ्या कुलक्षणी, तू स्वतःच्याच मुलाला खाल्लेस. जन्म देण्याआधीच त्या मुलाला मारून टाकलेस. अरे तू तर कुळाचा विनाशच केलास. अरे दुष्टे, तू तर आमचे घर बर्बाद करण्यासाठीच आली आहेस. तुला पाहताच मला समजले होते की तू आमच्या कुळाचा नाश करशील." अशा प्रकारे सुलोचनाची सासू तिला खूप भयंकर टोमणे मारू लागली, ज्यामुळे सुलोचना अत्यंत दुःखी आणि उदास झाली. ती रडत रडत म्हणू लागली, "सासूबाई, यात माझा काय दोष आहे? मला समजत नाहीये की असे का झाले. मी निर्दोष आहे. मी कोणतेही पाप केलेले नाही." पण सुलोचनाच्या सासूला तिची थोडी सुद्धा दया आली नाही. ती रागाने म्हणू लागली, "अरे दुष्टे, पापिणी, कुलटा, चांडाळणी, तू नक्कीच काहीतरी घोर पाप केले आहेस, ज्यामुळे तुझे संतान गर्भातच मरण पावले. फक्त कुलटा आणि पापिणी स्त्रियांची मुलेच पोटात मरतात." त्यानंतर सुलोचनाची सासू तिच्याशी खूप वाईट वागू लागली. ती तिला प्रत्येक गोष्टीवरून टोमणे मारू लागली आणि वाईट साईट बोलू लागली. आता तिची सासू तिच्याशी नीट बोलतही नव्हती. ती सुलोचनाकडून दिवसभर घराचे सर्व कष्टाचे काम करून घेऊ लागली. दिवसभर काम केल्यानंतरच तिला रात्री थोडी विश्रांती मिळायची. सुलोचनाला आता घरातील उरलेले, सुरलेले आणि उष्टे अन्न खावे लागत होते. अचानक आपल्या सासूचे असे बदललेले आणि क्रूर रूप पाहून सुलोचनाला खूप भीती वाटू लागली आणि ती आपल्या सासूच्या समोर जायलाही घाबरू लागली. नंतर आणखी काही महिने उलटल्यानंतर भगवंताच्या कृपेने सुलोचना पुन्हा गर्भवती झाली, ज्यामुळे तिच्या घरचे सर्वजण आनंदी झाले. पण सुलोचनाच्या सासूला तितका आनंद झाला नाही. ती तिला टोमणेच मारत असे आणि म्हणायची, "एका मुलाला तर ही खाऊन गेली. माहीत नाही आता यालाही जिवंत ठेवेल की खाऊन टाकेल. हिचा काही भरवसा नाही. ही तर डायन आहे, डायन. माझो मुलगा एका चेटकिणीशी लग्न करून तिला घरी घेऊन आला आहे." सुलोचना गुपचूप हा सर्व अपमान सहन करत राहिली. यावेळी सुलोचनाच्या सासूने सुलोचनाच्या वडिलांना याबद्दल कोणतीही बातमी दिली नाही आणि ती गप्पच राहिली. इकडे हळूहळू सुलोचनाचा गर्भ वाढू लागला. सुलोचना गर्भधारणेच्या या नाजूक अवस्थेतही घराचे सर्व काम करत राहिली. खूप काम करून थकल्यानंतरही सुलोचनाच्या सासूला तिची थोडी सुद्धा दया येत नव्हती. यावेळी सुलोचनाचे 9 महिने पूर्ण झाले आणि आता तिच्या प्रसूतीची वेळ आली. सुलोचनाला खोलीत नेण्यात आले आणि सुलोचनाने बालकाला जन्म दिला. जेव्हा सुलोचनाने बालकाला जन्म दिला तेव्हा त्या बालकाच्या मुखातून कोणताही आवाज आला नाही. ते बालक कोणतीही हालचाल करत नव्हते. दुर्दैवाने यावेळीही सुलोचनाने एका मेलेल्या मुलाला जन्म दिला होता. ही गोष्ट समजताच सुलोचना खूप दुःखी झाली आणि मोठमोठ्याने विलाप करून रडू लागली. इकडे सुलोचनाच्या सासूचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. तिने लगेच सुलोचनाचे केस पकडून तिला घरातून बाहेर काढले आणि म्हणाली, "अरे दुष्टे, पापिणी, तू या घरात राहण्याच्या लायकीची नाहीस. तू तर चांडाळणी आहेस. तू माझ्या नातवाला खाल्लेस. आता तू या घरात एक क्षणही राहू शकत नाहीस. तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. आज नंतर मी तुला या घरात राहू देणार नाही. तू कुठेही जाऊन मर, एखाद्या नदीत उडी मार किंवा अग्नीत जळून भस्म हो, पण या घरात मी तुला आता राहू देणार नाही." अशा प्रकारे कठोर टोमणे देत सुलोचनाच्या सासूने तिला धक्के मारून घरातून हाकलून दिले. सुलोचनाचा पती सोमेशही हे सर्व गप्प उभा राहून पाहत होता. आईच्या भीतीमुळे
तोही काही बोलला नाही. मग सुलोचना रडत बिलकत तशाच अवस्थेत घरातून निघून गेली. सुलोचना चालत चालत एका घनदाट जंगलात पोहोचली. ते जंगल खूप दाट आणि भयानक होते. त्या जंगलात दूर दूरपर्यंत कोणीही माणूस दिसत नव्हता. नंतर सुलोचनाला त्या जंगलात एक खूप मोठे आणि सुंदर वडाचे झाड दिसले. त्या झाडाजवळ एक अतिशय सुंदर आश्रम होता. सुलोचना पटकन त्या आश्रमाजवळ गेली आणि इकडे तिकडे पाहू लागली तर तिथे त्या आश्रमात कोणीही नव्हते. सुलोचना तिथेच बसून विश्रांती घेऊ लागली. सुलोचना इतकी घाबरलेली आणि उदास होती की ती आपल्या वडिलांच्या घरीसुद्धा जाऊ इच्छित नव्हती. तिला ही भीती वाटू लागली होती की कुठे तिच्यामुळे तिच्या वडिलांचा समाजात अपमान होऊ नये. म्हणूनच तिने त्याच जंगलात राहण्याचा निर्णय घेतला आणि ती त्याच आश्रमात निवास करू लागली. तिथेच बसून सुलोचना भगवान शंकराची पूजा करू लागली आणि त्यांच्या भक्तीत लीन झाली. अनेक दिवसांपर्यंत तिथे तिने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. मग काही दिवसानंतर त्या आश्रमात एक तेजस्वी साधू एका गायीला घेऊन येतात. ते साधू अत्यंत विलक्षण होते. त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज होते. असे वाटत होते की त्यांनी शेकडो वर्षांपर्यंत तपश्चर्या केली आहे. वास्तविक ते भगवान शंकराचेच गड किंवा रूप होते. जेव्हा सुलोचना त्या साधूंना पाहते तेव्हा ती खूप प्रसन्न होते आणि त्यांचे स्वागत करते. ती म्हणते, "पधारे हे साधू महाराज, तुमचे स्वागत आहे. तुम्ही कोणी महान पुण्यात्मा दिसत आहात." सुलोचनाचे असे बोलणे ऐकून साधू महाराज म्हणतात, "हे पुत्री, तू कोण आहेस आणि कोणत्या कारणामुळे या घनदाट वनात एकटी राहत आहेस? जर काही गोपनीय गोष्ट नसेल तर मला खरे खरे सांग. तू इथे एकटी का राहत आहेस? तुझे पती कुठे आहेत आणि तुझ्या या अतीव दुःखाचे कारण काय आहे?" तेव्हा सुलोचना रडत म्हणते, "हे साधू महाराज, मी अत्यंत दुःखी आहे. माझ्या सासूबाईंनी मला घरातून काढून दिले आहे. म्हणूनच मी या वनात राहत आहे." साधू विचारतात, "हे पुत्री, तुझ्या सासूने असे का केले? कोणत्या कारणामुळे तुला घरातून काढून दिले आहे?" तेव्हा सुलोचना म्हणते, "हे साधू महात्मा, माझे पहिले बाळ गर्भातच नष्ट झाले आणि जेव्हा मी दुसऱ्या बाळाला जन्म दिला तेव्हा ते मेलेले जन्माला आले. याच कारणामुळे क्रोधित होऊन माझ्या सासूने मला घरातून काढून दिले आहे. आता मी माझे आयुष्य इथेच व्यतीत करत आहे. वडिलांचा अपमान होऊ नये म्हणून मी त्यांच्याकडेही जात नाहीये. कृपया तुम्हीच माझे दुःख दूर करा. मी कुठे जाऊ? आता मी काय करू?" अशा प्रकारे सुलोचनाने विचारल्यावर ते साधू महात्मा दयार्द्र होऊन म्हणू लागतात, "हे पुत्री, ही तर खूप दुःखाची गोष्ट आहे. पण तू चिंता करू नकोस. मी तुला काही उपाय सांगतो. तू तो उपाय कर ज्यामुळे तुला उत्तम संतानाची प्राप्ती होईल. तू या गायीला आपल्याजवळ ठेव. तिची सेवा कर. हिची सेवा केल्याने तुला उत्तम संतान सुख प्राप्त होईल. आता मी तुला त्या नियमांबद्दल सांगतो ज्यांचे पालन गर्भधारण केलेल्या स्त्रीने अवश्य केले पाहिजे. हे तू खूप लक्षपूर्वक ऐक. हे पुत्री, कोणत्याही स्त्रीने मासिक धर्माच्या काळात पतीसोबत संबंध ठेवू नयेत आणि पतीला स्पर्शही करू नये. यामुळे संतान गर्भातच गळून पडते. गर्भधारण केलेल्या स्त्रीने नेहमी देवाच्या पूजेमध्ये तत्पर राहिले पाहिजे. तिच्या चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता असली पाहिजे. गरोदर स्त्रीने कधीही दुःखी आणि निराश राहू नये, कारण आईच्या दुःखाचा परिणाम गर्भातील बाळावर होतो. तिने वाईट आचरण असलेल्या आणि दुष्ट स्वभावाच्या स्त्रियांपासून दूर राहिले पाहिजे. त्यांच्याशी बोलू नये. एका गर्भवती स्त्रीने कधीही दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये. गरोदर स्त्रीने सूपच्या वाऱ्यापासून वाचून राहिले पाहिजे. सूपचा वारा लागल्याने सुद्धा गर्भाचा नाश होतो. गर्भधारण केलेल्या स्त्रीने कधीही अशा वस्तूंचे दर्शन घेऊ नये ज्या पाहिल्यावर मनात घृणा किंवा भीती निर्माण होईल. तिने भयानक आणि डरावणा कथासुद्धा ऐकू नयेत. गरोदर स्त्रीने अत्यंत गरम आणि तिखट अन्न खाऊ नये. आधी केलेले जेवण जोपर्यंत चांगल्या प्रकारे पचत नाही तोपर्यंत पुन्हा जेवण करू नये. ज्या स्त्रीची मुले होऊन मरत असतील किंवा जी स्त्री वांझ असेल अशा स्त्रीशी संपर्क ठेवू नये. जी स्त्री या नियमांचे पालन करते ती उत्तम पुत्राला प्राप्त करते. जी स्त्री या नियमांचे पालन करत नाही तिचा गर्भ पडतो किंवा त्याचा निरोध होतो. हे पुत्री, आता मी तुला पुत्रप्राप्तीचा विशेष उपाय सांगतो. तो सुद्धा लक्षपूर्वक ऐक. मासिक धर्माच्या वेळी 4 दिवसांपर्यंत स्त्रीने पतीसोबत संसर्ग करू नये. ती 4थ्या दिवशीच शुद्ध होते. एका आठवड्यानंतर ती देवी देवतांचे पूजन करण्यास योग्य बनते. संबंध ठेवताना स्त्री आणि पुरुषाच्या मनात जशी कल्पना आणि भाव असतील
तसाच गर्भ उत्पन्न होईल, यात काहीही शंका नाही. युग्म तिथी असलेल्या रात्री सहवास केल्याने पुत्र होतो आणि अयुग्म तिथींमध्ये सहवास केल्याने कन्येचा जन्म होतो. युग्म तिथीचा अर्थ होतो रात्रींची संख्या, जसे 4थी, 6वी, 8वी, 10वी, 12वी आणि 14वी रात्र. अयुग्म तिथी असतात 5वी, 7वी, 9वी, 11वी इत्यादी. ऋतुकालात पहिला आठवडा सोडून दुसऱ्या आठवड्यात स्त्रियांनी सहवास केला पाहिजे. स्त्रियांचा ऋतुकाल 16 रात्रींचा असतो. जर स्त्री मासिक धर्माच्या नंतर 14व्या रात्री सहवास करते तर त्या गर्भातून अत्यंत गुणवान, भाग्यवान, धनवान आणि धर्मनिष्ठ पुत्राचा जन्म होतो. ऋतुकालाच्या 5व्या दिवशी स्त्रियांनी कडू, तीक्ष्ण आणि गरम अन्नाचा त्याग करून मधुर म्हणजेच गोड अन्न खाल्ले पाहिजे. कारण स्त्रियांची कुशी औषधी पात्र असते आणि पुरुषाचे बीज अमृततुल्य असते. म्हणूनच स्त्रियांनी सहवासापूर्वी तिखट, कडू आणि गरम अन्न खाऊ नये. ते साधू म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे मी तुला संतान प्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण नियम सांगितले आहेत. तू या नियमांचे पालन कर. तुला उत्तम संतान सुख नक्कीच प्राप्त होईल. नियम ऐकून सुलोचना चिंतित होऊन म्हणते, हे मुनिवर, तुम्ही नियम तर सांगितले, परंतु यावेळी माझे पतिदेव माझ्याजवळ नाहीत, तर माझे त्यांच्याशी मिलन कसे होईल आणि कशा प्रकारे मला संतान सुख प्राप्त होईल? साधू महात्मा स्मितहास्य करत म्हणतात, हे पुत्री, तू आत्तापासून या गोमातेची सेवा कर. तुझा पती स्वतः चालत तुझ्याकडे येईल. इतके म्हणून ते साधू महात्मा त्या ठिकाणावरून अंतर्धान पावतात. त्या साधूंना अचानक अदृश्य झालेले पाहून सुलोचना आश्चर्यचकित होते. तिला समजून येते की साक्षात भगवान शिवच तिला दर्शन देण्यासाठी आणि मार्ग दाखवण्यासाठी आले होते. मग सुलोचना नित्य त्या गायीची सेवा करू लागते. रोज सकाळी उठून ती गायीला चारा घालते आणि भगवान शंकराची आराधना करू लागते. इकडे सुलोचनाचा पती सोमेशला रात्री स्वप्नात साक्षात भगवान शिव येऊन दर्शन देतात आणि त्याला त्याच्या पत्नीकडे जाण्याची आज्ञा देतात. सोमेश दुसऱ्या दिवशी जागे होताच आपल्या पत्नीला शोधत त्याच घनदाट वनात जातो. मग त्याला त्या जंगलात तोच आश्रम दिसतो. जेव्हा तो त्या आश्रमाजवळ जातो तेव्हा त्याला तिथे त्याची पत्नी सुलोचना दिसते. तो आपल्या पत्नीला जिवंत आणि सुरक्षित पाहून खूप आनंदी होतो. मग तो सुद्धा आपल्या पत्नीसोबत त्याच वनात राहू लागतो. काही दिवसांनंतर सुलोचनाचा ऋतुकाल येतो आणि ती त्या साधू महात्म्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करत आपल्या पतीसोबत सहवास करते. पतीच्या मिलनामुळे सुलोचना पुन्हा गर्भधारण करते आणि मग 9 महिन्यांपर्यंत तो गर्भ तिच्या उदरात सुरक्षित रूपाने वाढू लागतो. नंतर 9व्या महिन्यानंतर सुलोचनाला एका अत्यंत सुंदर आणि तेजस्वी पुत्ररत्नाची प्राप्ती होते, ज्याला पाहून सुलोचना आणि तिचा पती दोघेही खूप प्रसन्न होतात. पुत्राचा जन्म झाल्यानंतर ती चमत्कारी गायसुद्धा त्या ठिकाणावरून अदृश्य होते. हा चमत्कार पाहून सुलोचना आणि तिचा पती दोघेही अचंबित होतात. मग ते तिघे खुशीने आपल्या घरी जातात. इकडे सुलोचनाची सासू कलावती आपल्या मुलाला सुलोचनासोबत आणि कडेवर एका बाळाला घेऊन येताना पाहून खूप खुश होते, कारण तिला फक्त वंश हवा होता. ती तिला विचारते, हे सूनबाई, हे तू कसे केलेस? कोणत्या कारणामुळे तुला जिवंत पुत्राची प्राप्ती झाली? सुलोचना आपल्या सासूला सर्व हकीकत सांगते. ती जंगल, आश्रम आणि साधूबद्दल सर्व सत्य सांगते. सुलोचनाच्या सासूचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही, तर ती विचारते की ते ठिकाण कुठे आहे? सुलोचना आपल्या सासूला त्या जागेचा पत्ता सांगते. मग दुसऱ्या दिवशी सुलोचनाच्या सासूच्या मनात भारी लोभ निर्माण होतो. ती गुपचूप एकटीच त्या ठिकाणी जाते आणि त्या चमत्कारी साधूची वाट पाहू लागते. तिच्या मनात लोभ असतो. ती विचार करते की जेव्हा ते साधू येतील तेव्हा मी त्यांच्याकडून एखादी अनमोल वस्तू किंवा खजिना भेट म्हणून मागेन. अनेक दिवस उलटूनही ते साधू तिथे येत नाहीत. तेव्हा ती खूप चिडते. त्याच क्षणी त्या ठिकाणावरून एक भयानक राक्षसी जात असते. जेव्हा ती राक्षसी सुलोचनाच्या सासूला त्या आश्रमाजवळ एकटी उभी असल्याचे पाहते तेव्हा ती लगेच तिच्याजवळ जाते आणि खुश होऊन म्हणते, अरे वा, आज माझ्यासाठी या जंगलात ताजे ताजे जेवण स्वतः चालत आले आहे. इतके म्हणून ती राक्षसी सुलोचनाच्या दुष्ट सासूला मारून खाऊन टाकते.
इकडे घरी सुलोचना आपल्या सासूची वाट पाहत असते. पण जेव्हा खूप वेळापर्यंत तिची सासू सापडत नाही, तेव्हा ती आपल्या पतीला आपल्या आईला शोधून आणण्यास सांगते. सुलोचनाचा पती आपल्या आईला शोधण्यासाठी जंगलात जातो. त्याला तिथे त्याची आई तर दिसत नाही, पण तिथे त्याच्या आईचा सांगाडा आणि फाटलेले कपडे दिसतात, जे पाहून तो दुःखी मनाने घरी परततो. त्यांना तिथल्या एका रहिवाशाकडून समजते की त्या जंगलात एका राक्षसीचा वास होता आणि त्याच राक्षसीने त्याच्या आईला मारून टाकले. आपल्या लोभ आणि वाईट कर्मांमुळे सुलोचनाच्या सासूला राक्षसी खाऊन टाकते. मग सुलोचना आणि तिचा पती सोमेश आपल्या पुत्रासोबत घरी सुखी आणि धर्मपूर्वक जीवन व्यतीत करू लागतात. कथा समाप्त करत भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे सुलोचनाने गर्भधारणेच्या नियमांचे पालन केले, ज्यामुळे तिला उत्तम संतानाची प्राप्ती झाली. माता पार्वती पुन्हा प्रश्न करतात, हे प्रभू, ज्या बालकाचा मृत्यू गर्भातच होतो किंवा जन्मानंतर लगेच मृत्यू होतो, त्याच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी काय उपाय केला पाहिजे? भगवान शिव म्हणतात, हे प्रिये, तू हा लोककल्याणकारी प्रश्न केला आहेस, म्हणूनच तू आता लक्षपूर्वक ऐक. जर स्त्रीचा गर्भपात झाला किंवा गर्भातच बालकाचा मृत्यू झाला, तर जितक्या महिन्यांचा तो गर्भ असतो तितक्या दिवसांचे सूतक मानले जाते. आत्मकल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या मनुष्याने त्या गर्भात मृत्यू झालेल्या बालकासाठी कोणतेही मोठे कर्मकांड करू नये, त्याचे श्राद्ध करू नये. जर जन्मापासून ते मुंडणापर्यंत चौलकर्म संस्कार बालकाचा मृत्यू झाला, तर त्या बालकाच्या मुक्तीसाठी इतर बालकांना दुधाचे भोजन किंवा दूध दिले पाहिजे. जर चौलकर्म संस्काराच्या नंतर आणि 5 वर्षांच्या आत बालकाचा मृत्यू झाला, तर शरीर दाह संस्कार, अग्नी देणे करू नये, त्याला जमिनीत दफन करावे, त्याच्यासाठी दुधाचे दान करावे आणि बालकांना भोजन घालावे. जर 5 वर्षांच्या वयानंतर बालकाचा मृत्यू झाला, तर त्याचा दाह संस्कार करून त्याच्यासाठी पाण्याने भरलेल्या मातीच्या पात्राचे, घड्याचे आणि खीर दान करावे. तेव्हाच त्या बालकाला पुनर्जन्म किंवा सद्गती प्राप्त होते. शेवटी भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, हेच गर्भ आणि संतानाचे गूढ रहस्य आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान शिवाने माता पार्वतीला गर्भाधान आणि संतान रक्षणाचे रहस्य सांगितले. आशा आहे तुम्हाला ही पौराणिक कथा आवडली असेल. व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय अवश्य लिहा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. आपणा सर्वांचे धन्यवाद.